राईट, परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलर लाईन, समजा ही एक लाईन आहे, मग याला परपेंडिक्युलर लाईन ही, ठीक आहे, याला काय म्हणायचं, परपेंडिक्युलर. मग कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स, काय कंडिशन आहे? आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला क्वेश्चन मध्ये परपेंडिक्युलर टू द लाईन असा वर्ड्स तुम्हाला बघायला मिळतो, राईट. मग त्या केसमध्ये परपेंडिक्युलर वर्ड तुम्ही रीड केलात की लगेच तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे m1 इंटू m2 इक्वल्स टू -1. आणि पॅरलल वर्ड क्वेश्चन मध्ये आला की तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे m1 इक्वल्स टू m2, राईट. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. लास्ट फॉर्म्युला, इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. आता हे a काय आहे, ह्या x चा कोइफिशियंट, b काय आहे, y चा कोइफिशियंट, आणि c काय आहे, कॉन्स्टंट. तर हे होते अतिशय महत्वाचे 10 फॉर्म्युले. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही स्ट्रेट लाईनची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा खूप बेनिफिट होईल.